परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. तर याच्यामध्ये एक नवीन नोटिफिकेशन आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये आहे मराठी ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ 41th MCET एक्झाम टू बी हेल्ड ऑन 26 जुलै 2026. म्हणजे 26 जुलै 2026ला जी 41वी सेट एक्झाम आहे तिचं संस्करण करण्यात आलेले आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघूया. पूर्वी आपण आपल्या चॅनलवरती पेपर 1 व पेपर 2 सोशल वर्कचे परिपूर्ण व्हिडिओज बनवलेले आहेत. ते व्हिडिओज तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगी ठरतील. ते प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहून घ्यावेत. तर चला, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व UGC नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली 41वी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर्व परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी, गोवा या शहरातील केंद्रावर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर setexam.pune.ac.in उपलब्ध असलेल्या विविध नमुन्यातच भरावयाचा आहे. संकेतस्थळावर नियमित शुल्कात परीक्षा अर्ज दिनांक 2 जून 2026 सकाळी 11 वाजल्यापासून दिनांक 16 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. विलंब शुल्कासहित परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 17 जून 2026 सकाळी 11 वाजल्यापासून दिनांक 19 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. विद्यार्थ्यांनी विविध नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडे पाठवू नये. संवर्गनिहाय परीक्षा शुल्क प्रक्रिया शुल्कासह खुला प्रवर्गासाठी आहे 800 रुपये आणि विलंब शुल्कासह 1300 रुपये. म्हणजे जर तुम्हाला फॉर्म भरण्यात उशीर झाला असेल तर. नंतर आहे इतर मागासवर्गीय, भटक्या व विमुक्त जाती जमाती, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी फॉर नॉन क्रिमिलेअर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि विकलांग प्रवर्ग PWD, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तृतीयपंथी, अनाथ यांच्याकरिता नियमित शुल्क 650 आहे आणि विलंब शुल्क आहे 1150 रुपये. टिप: उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादेसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पाहावा. तसेच या संदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असतील. विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI, इंटरनेट बँकिंगद्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा. सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या setexam.pune.ac.in या संकेतस्थळावर साधारण जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केलेल्या पावतीचा पुरावा setsupport@pun.unipune.ac.in या ईमेल ID वर पाठवावा. सेट परीक्षेचे माहितीपत्रक अभ्यासक्रम विद्यापीठाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण पात्र असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही. 41वी सेट एक्झाम आहे ते 26 जुलै 2026ला घेण्याचे ठरवलेले आहे. आपल्या चॅनलवरती सेट एक्झामशी रिलेटेड भरपूर सारे मटेरियल तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचप्रमाणे
तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यात काही अडचणी असल्यास किंवा ऑनलाईन फॉर्म भरून पाहिजेत असल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मिळणार आहे आणि टेलिग्राम चॅनलवरती आपला व्हॉट्सअप नंबर मिळणार आहे आणि त्यावरती तुम्ही संपर्क साधून तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही सेंड करून तुमचा फॉर्म नाममात्र शुल्कात भरून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.